एक चांगल्या दर्जाचं आयोजन हे टीम भांदरे संघाच्या माध्यमातून आपल्याला या असोसिएशन मध्ये पाहायला मिळालं आहे। शिवप्रतिष्ठान असोसिएशन माणगाव आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना आपण तर या पर्वातलं हे एक मोठं आयोजन, तब्बल 10 विजेते पदक पटकावले टीम भांदरे संघानं या वर्षीच्या हंगामामधील। मात्र या आजच्या दिवसातील आजचं यजमानपद त्यांनी भूषवलेलं आहे। निश्चितच ही त्यांची पहिली लढत आहे आणि या पहिल्या लढतीमध्ये हे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर उभे टाकलेत। नाणेफेक जिंकल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी टीम विचार केला ना आपण तर साळवे संघ फलंदाजी करता आलाय, कारण भांदरे संघाने लगेचच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। त्या ठिकाणी आम्ही प्रथम गोलंदाजी करू, बॅटर्सना रोखण्याचा प्रयत्न करू। आता मात्र त्यांच्यासमोर आव्हान असेल ते ऋषी आणि संजू या दोन्ही बॅटरचं। संजू धमने एक मोठं नाव खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं, काही काळापूर्वी श्री शिवछत्रपती ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि या असोसिएशनमध्ये एक मोठं नाव होतं संजूचं। बऱ्याच काळापासून प्रॅक्टिसचा अभाव, प्रॅक्टिस करता वेळ मिळत नसल्या कारणाने संजू थोडासा आउट ऑफ फॉर्म आहे, पण मोठा खेळाडू आहे। जेव्हा तो आपल्या लयमध्ये असतो, जेव्हा तो आपल्या रिदममध्ये असतो, तेव्हा संजूची फलंदाजी पाहणं फक्त प्रेक्षणीय असते। दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी या ठिकाणी आलेत। फटका हवेमध्ये आहे, पहिला चेंडू लॉफ्ट करायचा प्रयत्न, जजमेंट चांगली आहे। ही टीम भांदरे आहे जी सहजासहजी तुमचा झेल सोडणार नाही आहे। गोल्डन डकचा शिकार संजू धामणे डगआउट कडे डीजे विनंती असेल स्वागत करायचं दादा, या सचिन दादा जांभरे यांना विनंती करूया आपल्या शुभास्ते आपण अंकित आपण देखील याचं अंकित वाढवल या अमोल आणि अंकित वाढवल या दोन्ही बंधूंचं आपण विशेषतः स्वागत करूया। दोन्ही चांगले मित्र आहेत, दोन्हीही टीम शिवगर्जना कळमच्या संघाचे ओपनिंग पार्टनर्स आहेत। अमोल वाढवल म्हणजे माणगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक मोठं नाव, ज्यांनी स्वतःची एक चांगली ओळख निर्माण केली आहे। दुसरा चेंडू आहे, चांगल्या धाटीनीचा इथं देखील फेकलाय, मात्र ऑफस्टिकच्या बाहेर हलकासा चेंडू गेलाय। किरण आहे गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय। या अंकित दोघांचंही आपण खूप सारं स्वागत करूया। या ठिकाणी अर्थातच भांदरे क्रिकेट संघाच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेकरता, या आयोजनाकरता आपण आलात त्याबद्दल अमोल अंकित आपलं खूप सारं स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं। एकदा वली आहे अवांतर ऑन साईडला फटका सजवलाय। अर्थातच एकेरी सिंगलनं या 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील। एक चांगलं स्पेल त्या ठिकाणी फेकत असताना पाहायला मिळतोय सातत्यानं। किरण 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 म्हणजे एक मोठं नाव आहे, या असोसिएशन मधला एक मोठा खेळाडू आहे। विपुल आलाय, वा चांगला खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी यॉर्कर लेंथ फेकला होता। त्या ठिकाणी जर पाहिलं ना ऋषी करिता एकदा वित देखील आली आहे। तदनंतर विपुल 44 जर्सी परिधान केलेला संघ आहे। ही भांदरे टीम आहे जी सहजासहजी तुम्हाला प्रत्येक धावा करता त्याकरता तुम्हाला झगडावं लागेल, कारण आज जर पाहिलं ना तर 10 वेळा सलग विजेते पदक पटकावणारी माणगाव तालुक्यातील एकमेव टीम आहे। एक टीम आमची आहे जी शिवगर्जना कलमजे, या ठिकाणी अमोल देखील बसलाय, त्यांनी देखील असा विक्रम शिव छत्रपती असोसिएशन मध्ये केला होता मागील वर्षीच्या हंगामात। इथं या वर्षीच्या हंगामात भांदरे एक्सप्रेस मात्र अगदी सुसाट वेगाने या होडगावच्या मैदानात निघाली आहे। आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय, एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी टीम भांदरे संघाच्या माध्यमातून अमित धसाडेनं या वर्षीचा हंगाम गाजवलाय। सातत्यानं शिवप्रतिष्ठान असेल, तदनंतर अंडर 19 असेल, अनेक ओपन लॉट्समध्ये सातत्यानं त्यांना खेळताना पाहिले। आमदार चषकामध्ये देखील त्यांनी चांगली अप्रतिम कामगिरी केली होती रिसेंटली जर पाहिलं तर, कारण मसूद गजगे सारख्या खेळाडूचा त्यांनी अगदी त्रिफला उडवला होता, तर ती कामगिरी देखील फार महत्त्वाची ठरली आहे। हा एक खेळाडू अगदी अपकमिंग रायझिंग स्टार होणार, जर सातत्यानं असा परफॉर्मन्स दिला तर नक्कीच येणाऱ्या काळात माणगाव तालुक्यातला एक चांगला वेगवान गोलंदाज, एक चांगला स्पेसर त्या ठिकाणी पाहायला मिळेल अमित धसाड्याच्या रूपानं। सिंगलनं मात्र 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती आलेत।
पहिल्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती आहे. पहिला पूर्वार्धाचा खेळ हा प्रगतीपथावरती असताना लोवा फुलटॉस बनवलाय. ऋषीकडे ताकद आहे, ऋषीकडे नजाकत आहे आणि ऋषीच्या बाट मधून आलाय हा पहिला षटकार. डीजे मास्टर जे या ठिकाणी दिलीपजी धसाडे यांचं आगमन झाले, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आमचे जांभरे साहेब यांना विनंती असेल सचिनजी जांभरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी धसाडे साहेबांचं यथोचित सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. टीम भांदरे क्रिकेट संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आलेल्या सर्व ग्रामस्थांचं, आलेल्या सर्व मान्यवरांचं भांदरे क्रिकेट संघाच्या वतीनं विशेषतः स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. ठाऊक होतं ऋषीला शेवटचा चेंडू अगदी लो फुलटॉस आहे, त्याला मोठा फटका बनवायचा आहे. बनवलं. 10 धावा या धावफलकावरती आल्यात. एक चांगली फलंदाजी करावी लागेल त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं टीम साळवे संघाला देखील, कारण त्यांना ठाऊक आहे आपण 45 बनवल्या ना तर ही टीम अशी आहे जी 46 बनवेल, आपण 50 बनवल्या ना तर ही टीम अशी आहे जी 51 बनवेल. म्हणून त्या अनुषंगानं फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही बॅटर्सना करावी लागेल. विपुलचा देखील कस लागणार आहे. आज विपुल अशी कामगिरी करेल का? पर समोर असेल रोहन, आणखीन एक नामचीन खेळाडू टीम शिवप्रतिष्ठान असोसिएशनच्या माध्यमातून, टीम भांदरे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिलाच एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. टीम साळवे संघ, संजू टीम साळवे संघ आपल्यास विनंती असेल जर आपण पाठीमागे डगआउटमध्ये आलात तरी चालेल. त्या ठिकाणी आपल्याकडे पुष्कळ अशी जागा आहे. विपुल ऑन स्ट्राईक आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. वाह, चांगला चेंडू इथं देखील अगदी खोलात टाकला होता, जडमध्ये टाकला होता. तदनंतर मात्र हलक्या हाताने त्या ठिकाणी स्टिअर केलाय पॉइंट रिजनमध्ये. पॉइंट रिजनमध्ये जर विचार केलात ना तुम्ही तर आण्या शिंदे म्हणजे या टीमची एक जबरदस्त भिंत आहे. तिथून चेंडू जाऊ शकत नाही, निसटू शकत नाही. सातत्यानं पेट्रोल पंपावरती देखील तो नेटमध्ये प्रॅक्टिस करत असतो. ऋषी दरम्यान एक चांगल्या दर्जाचा फलंदाज हा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 11 धावा आल्या आहेत धावफलकावरती. नो चेंडू या वेळेस ओव्हर स्टेपिंग पाहायला मिळेल. पॉपिंग क्रीज ओलांडली आहे. तुम्ही पॉपिंग क्रीज ओलांडली तर तुम्हाला पंच सोडणार नाहीत आणि त्यांनी त्यांचं काम केलंय. अर्थातच ओ स्टेपिंगचा नो आला. येणारा चेंडू मात्र फ्री हिट स्वरूपाचा असेल. एकेरी धावेनं 12 धावा या धावफलकावरती. खऱ्या अर्थानं ऋषी करता एक चांगली गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे त्या ठिकाणी. जर येणाऱ्या या फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा फटका बनवला ना तर धावा त्या ठिकाणी जास्त एक्स्ट्रा येऊ शकतात. 12 बनल्यात. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावरती आहे. वा, चांगला चेंडू आहे. तुम्हाला मोठा फटका मारून देणार नाही आहे. रोहन धसाडे ज्याचंही नाव आहे. 2 धावा. चांगली कलात्मकता. वा, चांगली रनिंग बिटवीन या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. दुहेरी धावेला 14 आल्यात. 14 धावा या धावफलकावरती बनल्यात. अर्थातच खऱ्या अर्थानं प्रशंसा करावी लागेल ना ती नितेश मालोरे याची. सातत्यानं आपण पाहतो. अर्थातच कॅप्टन कूल म्हणून देखील त्याची ओळख आहे. आणि या सर्वच खेळाडूंनी ज्या पद्धतीनं ही टीम बनवली ना, त्यांची एकता, त्यांची एकजूट, गावासाठी खेळणं, त्यांची धडपड सातत्यानं रंगला. ते इथं दांडी दांडी गुल. ऋषी डेगआउटकडे. सचिनजी मालोरे जांभरे यांना विनंती असेल
आपल्या शुभ हस्ते आपण करायचं आहे. यावेळेस मात्र कव्हर रिझनमध्ये हा फटका सजवला जातोय. हलक्या हातानं हा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. अर्थातच येणारा नवीन बॅटर जो आहे राजू आपल्याला पाहायला मिळतील. तर विपुल या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच राजू आणि विपुल या जोडीला आता मात्र एक चांगली पार्टनरशिप त्या ठिकाणी बनवावी लागेल. 15 आल्यात म्हणजे 15 धावा त्या ठिकाणी बनल्यात टीम विचार केला तर साळबे संघाच्या माध्यमातून. चांगला फटका आहे, ताकद आहे, मात्र लॉंग ऑन रिझन मध्ये प्रोटेक्शन देखील पाहायला मिळते. जिथं प्रोटेक्शन उभं केले ना तिथंच अगदी चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. 16 धावा या धावफलकावरती आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. अर्थातच त्या ठिकाणी एकेरी धाबेनं षटकाची सांगता होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर विचार केला ना तर 8च्या सरासरीनं या 16 धावा त्या ठिकाणी बनवल्यात. ही बांदरे क्रिकेट संघ आहे. अर्थातच या भांदरे गावच्या पोरांनी वेड लावलंय साऱ्यांनी आपल्या स्टाईलनं. एकमेकाची स्टाईल मात्र निराली आहे. आज माणगाव तालुक्यामध्ये आवर्जून नाव घेतलं जातं या टीमचं. का तर आपल्या मेहनतीच्या जोरावर, आपल्या जिद्दीच्या जोरावरती अथक परिश्रम त्या ठिकाणी एक चांगली टीम या सर्वच खेळाडूंनी बनवली आणि आपल्या खेळाचं प्रदर्शन सातत्यानं या असोसिएशनच्या माध्यमातून देत असतात. अर्थातच आई बालजाई स्पोर्ट्स नागाव संघाने देखील अगदी मागच्या महिन्यामध्ये एक चांगलं आयोजन केलं होतं. त्या ठिकाणी ओपन लॉट्समध्ये या टीमनं प्रथम क्रमांकाचं पारितोषिकाला थेट गवसणी घातली. इथं चांगला स्ट्रोक आहे, अगदी बॅटच्या रडार मध्ये आला, त्याला आउट ऑफ दी प्लॉट पाठवला. ताकद आहे विपुलकडे, तिचा वापर केला. षटकार येतोय डीजे मास्टर. अमित धसाडेची उणीव भासते की काय टीम भांदरे संघाला. नितेश मालोरे यावेळेस काय घडतंय. थर्डमॅन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना त्या ठिकाणी वा एकच धाव आली आहे. 23 धावा बनल्या धावफलकावरती. एक षटकार जरूर आलाय पहिल्याच चेंडूवरती. नितेश मालोरे आज अमित त्या ठिकाणी पहिला मॅच करता उपस्थित नाहीये. अर्थातच 12वीच्या परीक्षा जवळ आलेत, ओरल चालू आहे आणि त्या कारणानं तो त्या ठिकाणी गेलाय. मित्रांनो बरेच खेळाडू आपले 10वी 12वीचे या ठिकाणी असोसिएशनच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळतात. परीक्षा जवळ आलेत, क्रिकेट बरोबर अभ्यास देखील करा. पहिल्यांदा करिअरवरती फोकस करा, मग तुमच्याकडे वेळच वेळ आहे क्रिकेट खेळण्याकरता. जाऊया मॅचकडे. वा बॅकफुटवरती जाऊन पंच करायचं होतं राजूला. तदनंतर मात्र जर विचार केला ना तर चेंडू निघून जातोय. एक आणखी निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. 3 चेंडू आतापर्यंत फेकले. चांगलं कमबॅक केलंय ते पेट्रोलनं. 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 23 ऑन बोर्ड आपण पाहतोय. स्लॉगवरचं षटक प्रगतीपथावरती आहे. पुन्हा तेच चित्र इथं ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आहे की काय. क्रॉस झाला नाहीये आणि तदनंतर मात्र त्या ठिकाणी राजू आपल्याला पाहायला मिळते. डगआउट कडे येतील. अर्थातच तर शेवटचे 3 चेंडू शेष असतील आणि कल्पेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. नितेश मालोरे चांगल्या दर्जाची गोलंदाजी इथं करावी लागेल. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. वा चांगली चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. षटकार खेळल्यानंतर देखील हे कमबॅक आहे खऱ्या अर्थानं टीम भांदरे संघाचं. हे कमबॅक आहे खऱ्या अर्थानं नितेश मालोरेचं. 24 धावा बनल्यात धावफलकावरती टीम साळवे संघाच्या माध्यमातून. इथं भरकटला जाईल का लाईन. डाव्यास्टीच्या बाहेर भरकटलाय गोलंदाज नितेश. आणखीन एक अवांतर धाव भली आहे. अर्थातच अमित धसाडे जर या ठिकाणी असताना तर निश्चितच त्या ठिकाणी मॅचचा फुलस्टॉप इथंच लागला असता. पण खऱ्या अर्थानं त्याची कमी जाणवू दिली नाहीये. तयारी दर्शवली आणि स्वतः गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय नितेश. तोही चांगली गोलंदाजी करतो आणि सातत्यानं जर आपण पाहिलं ना तर चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा पहिल्या पूर्वार्धाचा शेष. 25 त्या ठिकाणी बनल्यात. शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल की इथं देखील निर्धाव स्वरूपाचा.
चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथं मात्र षटकाची सांगता होईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 25 बनवल्यात, 26 बनवायच्या आहेत टीम भांडारे संघाला. 18 चेंडूमध्ये या 26 बनल्या जातील की रोखल्या जाईल, की पहिला विजय यजमान भांडारे संघ आपला नाबावरती करेल. चला पुढील मॅच नाईटने विपक्ष तोंडलेकरवाडी. या टॉस्का बॉसमध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण लगेचच यायचं आहे टॉस्का बॉसमध्ये. नाईटने विपक्ष तोंडलेकरवाडी. जाऊया टॉस्का बॉसमध्ये. तोपर्यंत ठिकाणी भांदरे गावचे ग्रामस्थ सखाराम मालोरे, त्याचबरोबर ते राजू धसाडे, राजेश धसाडे, शंकरजी शिंदे यांनी कृपया स्टेजवरती येण्याची कृपा करायची. टीम भांदरे संघाच्या वतीनं सर्व ग्रामस्थांना विनंती असेल आपण कृपया स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर या ठिकाणी आपण विनंती करूया टीम नाईटने टीम तोंडलेकरवाडी या आणखीन एक प्रेक्षणीय सोहळा आणि प्रेक्षणीय सामना या ठिकाणी या सोहळ्याचा अर्थातच आजच्या दिवसातला पाहायला मिळेल. इट इज कॉल टेल इट इज आणि नाणेफेकीचा कौल जातोय तो टीम तोंडलेकरवाडी संघाच्या बाजूनं. काय असेल निर्णय कॅप्टन्स? मी बॅटिंग करणार पहिले. प्रथम बॅटिंग करणार. अर्थातच सकाळचं सत्र आहे, निश्चितच त्या ठिकाणी जर विचार केलं तर हवेमध्ये चेंडू लॉफ्ट करणं थोडंसं अवघड होते, पण आज कॅप्टनचे बॉल्स आहेत, चांगले बॉल्स त्या ठिकाणी ट्रॅव्हल्स होत आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना किती धावा त्या ठिकाणी उभ्या करणार? 35-40 पर्यंत जाणार. यावर्षीचं एकंदरीत टीमचं परफॉर्मन्स कसं आहे? आत्तापर्यंत हाफ क्वार्टरच्या स्पर्धा संपलेल्या आहेत जवळपास, आणि आत्तापर्यंत टीमनं एकंदरीत परफॉर्मन्स कसं दिलं आहे? आहे चांगलं आहे. थोडी गडबड होते, पण गडबड होतीये. ती गडबड आज सुधारली जाईल का? सुधारली जाईल. एवढी मोठी ट्रॉफी त्या ठिकाणी दिसते, ती ट्रॉफी आज नेण्याकरता चांगले प्रयत्न केले जातील का टीम तोंडलेकरवाडी संघाच्या माध्यमातून? हा, करणार प्रयत्न. आज कोणावरती दारोमदार असणार संपूर्ण टीमची? सोमेश आहे, गोरक्ष आहे, अनुप आहे, कल्पेश आहे. वा, तुम्हाला या मॅच करता खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या प्रथम गोलंदाजी करायची टीम नाईटने संघ. अर्थातच 55 धावा त्या ठिकाणी ठोकणार असं सांगितलंय. कितीपर्यंत रोखणार? आम्ही 35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, आणि जे आमच्याकडे तसे बॉल आहेत. यावर्षी किती नंबर पटकावलेत आणि यावर्षीचा एकंदरीत परफॉर्मन्स काय आहे नाईटने टीमचं? अजूनपर्यंत आलेली नाही, पण आज नक्की करू आम्ही. वा, चांगली हिंमत आहे आणि त्याच हिमतीनं त्या ठिकाणी उतरायचं आहे. काय सांगशील? कारण मागील रविवारी तुमचं देखील आयोजन झालं होतं, पण यावर्षीच्या हंगामात टीम भांदरे संघानं जे आत्तापर्यंत आणि सगळ्यात लाजवाब आयोजन केले त्याबद्दल? आयोजन तर खूप भारी केलं आहे, आणि भांडारे संघाचा दरवर्षीप्रमाणे आयोजक भारीचा असतो. थँक्यू. तर आमचे प्रशांतजी धसाडे यांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक टीमला अल्फोपाराची व्यवस्था केलेली आहे, आणि हे दोन्हीही कॅप्टन्सना त्या ठिकाणी आम्ही सुपूर्द करत आहोत. तर काय सांगाल? टीम भांदरे संघ या ठिकाणी यावर्षीच्या हंगामात चांगल्या दर्जाचा खेळ त्यांनी सादर केला आहे. खेळाडूंच्या पाठीशी असणं फार गरजेचं असते, ती ताकद तुमच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर एकंदरीत टीमबद्दल काय सांगाल आणि या संपूर्ण आमच्या भांदरे संघाच्या खेळाडूंबद्दल? कारण यावर्षीच्या हंगामात या असोसिएशनमध्ये तब्बल सलग 10 वेळा त्यांनी विजेतेपदक पटकावलं आहे. आमची मुलं खूप चांगली काम करतात, आणि आम्हाला आनंद आहे का आमची मुलं ज्या लगातार 10 त्यांनी चषक मंदिरात आणलेलं आहे. आम्ही त्यांचं मनापासून आभार करतो, आणि याच्यापुढे त्यांना स्वागत करतो का याच्यापुढे चांगली कामगिरी करो त्यांनी. आमची त्यांना शुभेच्छा आहे. नक्कीच टीमच्या पाठीशी एक खंबीर पाठबळ असणं आणि खऱ्या अर्थानं ग्रामस्थांचं पाठिंबा असणं फार गरजेचं असतं. सातत्यानं ते तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतंय. काय अपेक्षा आहे पुढे देखील या पोरांनी असंच पुढे जावं, तालुक्यात भांदरे गावचं नाव खूप मोठं करावं, त्याबद्दल 2 शब्द? आमचे भांदरे गावचे ग्रामस्थ आणि मुंबईकर मंडळी हे खूपच सपोर्ट करतात पोरांसाठी, आणि असेच अगदी महाराष्ट्र लेवलवरती गेले पाहिजे आमचे पोरं, आणि सातत्याने ते प्रयत्न करतच आहेत, आणि आम्हाला पण त्याचा खूप अभिमान आहे.
नक्कीच आपण आलात त्याबद्दल आम्ही टीम भांदरे संघाच्या माध्यमातून आपल्या दोघांचं देखील त्या ठिकाणी यथोचित असं आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो आपणही व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. जाऊया मॅचकडे. त्या ठिकाणी पहिला झटका टीम भांदरे संघाला बसलाय. किरण मालोरेच्या रूपानं जिथं पहिल्या पूर्वार्धाचा विचार केला ना तिथं देखील पहिल्या चेंडूवरती एक विकेट्स पाहायला मिळाली होती. आता मात्र नितेश संयमी खेळी करावी लागेल. खूपच ऑस्ट्रिकच्या बाहेरचा चेंडू अवांतर आली आहे. अर्थातच वाईटच्या स्वरूपात एक धाव एकेरी धावेनं हे अकाउंट ओपन केलं जाईल. निश्चितच त्या ठिकाणी जर विचार केला तर 26 धावांची गरज सामना जिंकण्याकरिता. आणि नितेश मालोरे क्या बात आहे. संजूनं मात्र इथं सुरुंग लावलाय. 2 मोठे विकेट. इथं मात्र एक झटका नाही तर 2 झटके दिलेत टीम भांदरे संघाला. किरण गेला, तदनंतर नितेश गेला. या डावाला आकार द्यावा लागेल, सावरावं लागेल. सनी जांभरे आहे अजूनही आणि रोहन गेलाय. खऱ्या अर्थाने या दोघांवरती आता जबाबदारी आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रतिकार करून आपल्याला यश मिळत नसतं मित्रांनो. काही गोष्टींकरता तुम्हाला संयमही राखावा लागतो. तो संयम आता मात्र राखला जाईल का रोहन आणि सनीच्या माध्यमातून. एक चांगली इनिंग त्या ठिकाणी. आता मात्र ही जी घडी विस्कटलेली आहे ना त्या विस्कटलेल्या घडीला पुन्हा सावरायचं आहे. सावरण्याकरता त्या ठिकाणी सज्ज झालेत हे दोन्ही बॅटर्स. नाव आहे रोहन. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल तो सनी. वाईट अव्वांतर येतोय. आणखीन एक अव्वांतर धावली आहे. 2 धावा धावफलकावरती वाईटच्या स्वरूपात आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. एक चांगली सकारात्मक सोच ठेवावी लागेल. एक चांगली पॉझिटिव्हिटी ठेवावी लागेल. ती पॉझिटिव्हिटी पाहायला मिळेल का. अर्थातच मगाशी विचार केला तर टीम साळबे संघाच्या कॅप्टन्सला सांगितलं होतं जमिनीला घरंगलत चेंडू चाललाय. थर्डमॅन सीमा रेषा पार. येतोय चौकार रोहनच्या बाटमधून. डीजे मास्टर संजू धामणे अप्रतिम गोलंदाजी करते. मैदानाच्या आतमध्ये बॅकफुटवरती गेले. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये राजूच्या डोक्यावरून नजाकत भरा स्ट्रोक आलाय. रोहनच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौका. ठोक संजूवरती आता आक्रमण चढवलंय. संजूवरती आता पलटवार केलाय पण पलटवार याला म्हणतात. बॅक टू बॅक 2 चौकार पण संजूने देखील आपली ताकद दाखवली आहे. पहिल्या षटकामध्ये करता आणि त्या ठिकाणी शेवटचा चेंडू शेष आहे. क्षमा असावी. 13 चेंडूमध्ये बनवायचे आहेत ना त्या 16 धावा. संजू धामणे ज्यानं 3 महत्वाच्या फलंदाजांना माघारी धाडले. या संकटाच्या घडीला देवाचा धावा केलाय टीम भांदरे संघानं. भीमर चेंडू आहे. नो चेंडू असणार आहे. येणारा चेंडू फ्रीट स्वरूपाचा असेल. 1 धाव आली आहे. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. निश्चितच त्या ठिकाणी
या संकटाच्या घडीतून सावरणार का टीम भांडारे संघ? जोपर्यंत सनी तोपर्यंत विजयाची हमी आहे टीम भांडारे संघाकरिता. वा चांगला चेंडू इथं देखील फेकलाय. सनी जाईल का, पोचेल का? पोचलाय आणि तिथं शेवटची धाव पूर्ण केली आहे. 12 बनल्या धाव फलकावरती. 14ची अजूनही गरज आहे. 12 चेंडूमध्ये या 14 धावा बनवायच्या आहेत टीम भांडारे संघाला. पहिला विजय. अर्थातच किरण मालोरे पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार ठरला. तदनंतर नितेशच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. रोहननं 2 चौकार जरूर ठोकले पण त्याला देखील माघारी परतावं लागलं. एक चांगली आक्रमक अशी गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली संजू यांच्या माध्यमातून. येणारे 12 चेंडू फार महत्त्वाचे असणार आहे. अर्थातच साळवे संघाच्या कॅप्टन्सने सांगितलं मगाशी टॉस्का बॉसमध्ये, टीम भांडारे संघानं आम्हाला आत्तापर्यंत एकदाही विजय त्यांच्यासमोर आम्ही संपादन केला नाही. आज मात्र आम्ही तो विजय संपादन करून मागील सर्वच पराभवाची परतफेड करणार. मात्र त्याकरता तुम्हाला चांगली गोलंदाजी अजूनही करावी लागेल कारण अजूनही सनी आहे. सनी जोपर्यंत तोपर्यंत विजयाची हमी आहे. 12 चेंडूमध्ये 14 बनवायचे आहेत टीम भांडारे संघ. राजू आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 फेकण्याकरता. एक चांगल्या दर्जाची ही स्पर्धा त्या ठिकाणी संपन्न होत असताना शिवप्रतिष्ठान असोसिएशन माणेगाव आणि या असोसिएशनच्या माध्यमातून भांडारे क्रिकेट संघ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी गोवर्धन ढसाडे आलेले आहेत. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपणही स्थानपन्न व्हायचे. सचिन दादा जांभरे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं यथोचित सन्मान करायचं आहे. आणि तदनंतर राजू बाईकपुट ते गेले. पंच केलाय हलक्या तर नो चेंडू याही वेळेस पाहायला मिळतोय ओ स्टेपिंगचा. 1+2 आल्यात. येणारा चेंडू फ्रीट स्वरूपाचा. आणखीन एक अपॉर्च्युनिटी सनी जांभरेला आली आहे. 2 धावा जोडल्या जातील. 14. 12ची गरज आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. 12 चेंडूमध्ये 12ची गरज आहे. अर्थातच पहिला विजय त्या ठिकाणी संपादन करण्याकरता टीम भांडारे संघ सज्ज झाली आहे. जर इथं 41 बनल्या असत्या ना तरी मॅच पाहण्याजोगी झाली असती. पण 12 चेंडूमध्ये 12 बनवायचे आहेत. येणारा चेंडू फ्रीट स्वरूपाचा पाहायला मिळतोय. अर्थातच संजू धामणेनं चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. टीम्स करता तो सातत्यानं किंगमेकरची भूमिका बजावत असतो. आज देखील त्या ताकदीचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. आक्रमण एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन त्याला बीट करून चेंडू सीमा पार. चौकार सनी जांभरेच्या बॅटमधून. डीजे मास्टर धावांची आता मात्र गरज आहे. चांगल्या दर्जाचं अप्रतिम आयोजन, चांगल्या दर्जाची ही स्पर्धा, त्याला साथ चढवण्याचं काम डीजे मंदार आणि त्याला सलामी दिले सनी जांभरेनं. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक केलाय. मी म्हटलं होतं ना जोपर्यंत सनी तोपर्यंत विजयाची हमी. 2 धावांची गरज. सनी जांभरे ऑन स्ट्राईक आहे. वा चांगला शॉट आहे, चांगला फटका आहे. समोरच्या दिशेनं हा फटका सजवलाय. विपुल त्या ठिकाणी येईल. 25 धावा बनल्या शे आणि या ठिकाणी मात्र एका धावेची गरज आहे. षटक क्रमांक जर विचार केला ना तर दुसरे हे प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतंय. मोठा फटका खेळायचा होता. देवा आहेत त्या ठिकाणी 45 जर्सी परिधान केलेला. देवा आपल्या स्टाईलनं मात्र मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करत आहे. जे काम किरणला जमलं नाही आज, जे काम नितेशला जमलं नाही या मॅचमध्ये, ते काम मी करून दाखवू शकतो. हेच त्यांच्याकडून सातत्यानं पाहायला मिळतंय. काम करायचं होतं पण त्यांचं काम तमाम झालंय. आणखीन एक फलंदाज माघारी येईल. देवा यांना यावं लागेल डगआउटकडे. आणि शिंदे या ठिकाणी
जसा पिक्चर मध्ये डिस्को सान्या तसा भांदरेकडे शिंदे आण्या. जर्सी नंबर 7 मैदानाच्या आतमध्ये चाललाय. एका धाव्याची गरज आहे, त्याला ठाऊक आहे ही एक धाव मी बनवू शकतो. ही जोडी A1 नंबर 1 आहे. सनी आणि आण्या. सनी मात्र काहीतरी सल्ला देतोय. सनीचा सल्ला पचनी पडेल का आण्याला? दोन जिवलग मित्र आता मात्र त्या ठिकाणी संघाला विजय मिळवून देण्याकरिता एका धाव्याची गरज आहे. त्या ठिकाणी टीम भांदरे संघाला पहिला विजय हा संपादन करण्याकरिता एक चांगल्या दर्जाची ही स्पर्धा, चांगल्या दर्जाचं आयोजन, चांगल्या दर्जाचं नियोजन टीम भांदरे क्रिकेट संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. वाह, काय फंटास्टिक फिनिश! आण्या शिंदेच्या बॅटमधून आण्याने ही मॅच जिंकवली आहे. खऱ्या अर्थानं या मॅचचा मान ऑफ द मॅच आण्यालाच द्यावं लागेल. डीजे मास्टर्स ठरतो रोहन दसाडे. रोहन चला या, मान ऑफ द मॅचचा अवॉर्ड त्या ठिकाणी ही ट्रॉफीज त्या ठिकाणी कलेक्ट करायची. रोहन या.